बघितलंस? म्हणूनच मी सांगत होतंय सुपारी फोडूचा कार्यक्रम आधी करून घेऊया म्हणून. आज कार्यक्रम झाल्यानंतर सुद्धा या गायब झाला. आधी पण असाच गायब झाला होता. लाले, काय मोठ्या मोठ्यानं काय चाललं हा? नव्यानं आता जोडला गेला तरी जुन्या गोष्टी कशा कोकरून काढतेस? अरे पण दादा, निशी घरात नाही आ. आणि हा उमा पण काय सांगत नाही आ. उमा निशी या वेळेला काय गेला? तुम्हाला काही सांगून गेलाय? होय. अगो मग बोल तरी, काय गेला निशी? अगो माका सासू म्हणून आता काळजी वाटते ना तिची. तुम्हाला आली काय विचारते? अहो त्याचं ना काहीतरी महत्त्वाचं काम होतं असं म्हणत होता आता. पण माका पण काय तू विचारलास नाहीस? काही कॉलेजचं काम असेल, छायाकडे गेली असेल ती. एवढ्या रात्री? लाली लाली काहीतरी महत्वाचं काम असेल आणि मी हेच तुला सांगत होतो, हात सासूरवास करू नकोस. पण तू तर आता म्हणजे उलट तपासणी सुरू केलीयस. तुमका उलट तपासणी वाटत असली ना तरी माका काळजी वाटते म्हणून बोलताय मी. या उमा आता आपल्या निशीचं लग्न ठरला असं अवेळी बाहेर जाणं बरोबर नाही. तुम्ही त्यांना समजून सांगायला हवं. दादा मामा, अरे ती येतच असेल ना, मी जाऊन बघून येतो. हा जा बाबा जा, तू तरी जा. तू तरी जबाबदारी घे आता. निशी, निशी, अगो निशी, इलास तू? अगो चल चल चल, तू चल, ये बस आहे सर, बस. हा बस. गो ओवी, त्या पाणी दे जरा. हो. आता ना आम्ही तुझीच वाट बघत होतो. श्रीनू तुका बघूक निघाला होता पण तूच इलस. काय गेला काय होतास? लाली आता निशी सुखरूप घरी आली आहे ना, मग बास. आता कशाला काय विचारतेस? त्यांचं ते बघतील. तू चल चल आतमध्ये. त्यांचा ते बघतील म्हणजे आपला एक कुटुंब हा ना. आणि आता ही माझी होणारी सून हा. आता कसली लपवा छपवी माका कळूकच वया. खय गेली होतीस तू? भरल्या घरातून अशी पोर गायब होता म्हणजे काय? हा बघ, मी काय एक बोलत नाही हा, पण बाहेर लोक माझ्या सुनेक नावं ठेवतील ता माका चालणार नाही. हा बघ, असा बाहेर जाणं चुकीचा आणि ता पण कुणा काय न सांगता जाणं. तू त्याचा जोडीदार म्हणून त्याला साथ देशील ना. आता जशी माझ्या निशीची काळजी घेतलीस तशी आयुष्यभर घेशील ना. आई ती मला विचारून गेली होती. आणि तुम्हीच म्हणताना की आता आम्ही दोघे एकमेकांची जबाबदारी घेतोय. तिने मला विचारलं होतं आणि ती माझी परवानगी घेऊनच गेली होती.
त्यामुळे मला आता वाटत नाही की यापुढे कोणीही तिला काही बोलायची गरज आहे. निशीची एवढी काळजी दुसरं कोणीच नाही घेऊ शकत. एवढं कोणीच सांभाळून नाही घेऊ शकत तिला. श्रीनिवास, तूच परफेक्ट आहेस निशीसाठी. अरे श्रीनू, तुका माहित होता मग सांगायचंच ना. पण काय गो, तू काय गेला होतास? नाही म्हणजे श्रीनू विचारून गेलास तर ठीक हा, पण गेला काय होतास? मिस निशिगंधा खोत, will you marry me? शब्द पूर्ण करायला गेले होते. म्हणजे मी माझ्या देवाला शब्द दिला होता. लग्नाचं ठरलं की तुझ्या भेटीला येईन म्हणून. म्हणजे नवस बोलला होतास? अगो गुणाची ग माझी सोन. कोणाला काही सांगितलं नाही कारण तसंच ठरलं होतं. आता लग्नात कसलाही अडथळा येणार नाही. देव धर्माचाच कारण होता म्हटल्यानंतर काय ना. गुणिया ग माझी बायती. निशी बाळा, तरी सुद्धा तुला वेळेतच यायला हवं घरी. आता तुझ्यावरती मोठी जबाबदारी हा. तुझ्यावरती घरातले सगळे जण अवलंबून असणार आहेत. हो, निशी 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 बा मी बघतोय. काय लाली काय गरज काय होती तिला एवढं बोलायची? तुझ्या बोलण्यामुळे ती हर्ट झाली ना. मी काय केलं आता? हा अगो ताई, आते म्हणून बोलली असती ना तर ठीक होता, पण सासू म्हणून बोलल्यावर वाईट नाही वाटणार त्या का? काय भाऊजी? बंधू, खरंच सांगतोय, टोमणा आहे ना हा तुझ्याकडनंच ऐकावा, जरा बरा वाटतो. है ना? जा. निशी, बाळा काय झालं काय? निशी उठ बाळा, बोल माझ्याशी. निशी निशी काय काय झाला? हा निशा, ऐक माझा. शांत शांत. काय झाला? सर भेटले? सांगितलंस त्यांका? सांग ना निशी, लग्नाचं सांगितलंस काय त्यांका? हे बघ, या सगळं करून खेळाचं नीट सांभाळता येईल ना? काय बोलले काय ते? निशी, असं काय करतस? बघ, सरांनी खूप मेहनत घेतली, ते पण झटले तुझ्या खेळासाठी. त्यांच्या मेहनतीचा पण चीज होऊ गोया ना. निशी बाळा, ऐक माझा. निशी ऐक, शांत हो तू आधी. निशी, बघू होता ना सगळा? सर काय बोलले काय? मिस निशिगंधा खोत, will you marry me? निशी, हे बघ, माका कळता तुका आजवर कोणी जाब विचारली नाही म्हणून वाईट वाटतं ना तुका. त्याच्या बोलण्याचा असा वाईट नाही वाटून घ्यायचा, असा मनाक लावून घ्यायचा नाही. ता ह्याच्या पुढे तुकाच सगळं सांभाळून घेऊचा. माका खात्री आहे तू सगळा नीट सांभाळून घेशील.
काय गो इलाज देवळात जाऊन हा या सकाळपासून तोंड पाडून होतस ना, म्हणून ऐक सांगितलंय की तुका सोबत घेऊन जा म्हणा. म्हणजे कसं मोकळी हवा लागली, देवाकडून चांगली बुद्धी मिळाली ना, ती कसा बरा वाटता ना. झाले टोमणे मारून? नाही गो टोमना काय, खराच सांगते मी. निशी नाही जाऊन इला देवाक. निशी हा सर्वेश्वराला होय तर. किती वाजता? तर मी काय वेळापत्रक घेऊन बसले. अगो तिनं गुपचूप नवस केला होता, ताप फेडून इला. माका ना फार कौतुक वाटतं तिचं. काय संस्कार केले दादा वहिनीने तिच्यावर. खोटं बोलायचे संस्कार केलेत का? मंजू काय बोलतस? मी जाऊन आले सर्वेश्वराला. हे तुम्हीच पाठवलं होतं ना तुमच्या आईसोबत. खोटं वाटतं तर त्यांना विचारा. निशी तिथे नव्हतीच. पण असा कसा होईल? मग काय मी खोटं बोलतेय? असा नाही गो. नाही मला माहितीच आहे तुम्ही कोणीही कधीच विश्वास ठेवणार नाही माझ्यावर. पण मी सांगते ना, यात नक्कीच काहीतरी काळबेर आहे आणि मी ते पुराव्यासह शोधून काढीनच. सरप्राईज. You're different, निशी. मी स्वतःला किती सांगितलं तरी मी तुझ्यापासून लांब नाही राहू शकलो. तुला एकदा बघण्यासाठी मी तुझ्या घरी घुसून तुला भेटायचा धाडस केलाय. मी असं कधीही केलेलं नाहीये. तुला कळतंय का? सर मला माफ करा. एवढ्या प्रेमाच्या कौतुकाच्या लायक नाहीये मी. मी एक साध्या घरातली साधी मुलगी आहे. तुमच्या डोळ्यात पाहिलेलं उत्तम प्लेअर बनायचं स्वप्न मी नक्की पूर्ण करेन. त्याच डोळ्यांनी आपल्या भविष्याची पाहिलेली स्वप्न पूर्ण करायची ताकद नाहीये सर माझ्या. सर कुठे आहात तुम्ही आता? कसे आहात तुम्ही? नाही पण इथून पुढे तुमच्याशी बोलता येणं शक्य नाहीये. आजचा दिवस आपल्या आयुष्यात आला होता, ते क्षण आपल्या आयुष्यात आले होते, हेच विसरून जाऊयात. नाही, असं नाही होऊ शकत. आज तुम्ही घरी आला होता, घरी पूजा नव्हती, सुपारी फोडण्याचा कार्यक्रम होता. सर माझं लग्न ठरलंय. सॉरी सर, मला माफ करा. I'm with you, beta, in all your challenges. पुत्र, एक बात याद रखना, कभी भी डिसअपॉइंट मत होना. अगर प्रॉब्लम ही नहीं है जिंदगी में तो जीने में मजा क्या है? हाँ, मगर किसी भी प्रॉब्लम में अपने आप को अकेला मत समझना. आयुष्यात कधी निराश नहीं व्हायचं. If you ever feel anything, call your papa straight away.
आई एम देयर विथ यू बेटा, ऑलवेज. मेघना, येस डिअर. प्लीज कम. मीट मिस्टर मेहता. टेक्सटाइल इंडस्ट्रीज में बहुत बड़ा नाम है इनका. नाइस टू मीट यू मिस्टर मेहता. नाइस टू मीट यू टू. मिस्टर सचदेव, आपका बेटा नीरज कहीं दिखाई नहीं दे रहा. माझा मुलगा खूप ॲम्बिशियस आहे आणि तो बिझनेसच्या कामासाठी फॉरेन टूरला गेलाय. Oh yes, he is very ambitious. His passion is बैडमिंटन. बच्चों को ट्रेनिंग देता है मेरा पुत्र. अरे वाह, ये तो बहुत बड़ी बात है. एक्चुअली मेरी बेटी सारा नीरज के एज की है. सोचा दोनों की जान पहचान हो जाएगी तो अच्छा होगा. वाव, दॅट्स ग्रेट. साहिल, मिस्टर मेहता यांची मुलगी म्हणजे आपल्या घराला साजेशी आहे. गुड मॅनर्स आणि हाय सोसायटीत वावरण्याचा अनुभव. यस, डेफिनेटली. तो अगली बार नीरज से सारा की मुलाकात हो ही जाएगी. वैसे महीने में एक बार तो नीरज आता ही होगा ना. नहीं थी वो. हो, तो आला की आम्ही तुम्हाला कळवूच. एन्जॉय युअर ड्रिंक. एक्सक्यूज प्लीज, इकडे. जस्ट अ मिनिट. हाऊ कुड यू डू दिस? आपलं ठरलं होतं ना की नीरजचं बॅडमिंटनचं गुण संपेपर्यंत तो फॉरेन टूरला आहे असंच सांगायचं म्हणून. अरे वो तो तुमने तय किया था ना, मैंने थोड़ी ना. अरे पण मी सर. केलं म्हण. तुमच्या पर्सनल नंबरवरती कॉल आलाय. सांगितलं होतं ना मी, पार्टी चालू असेपर्यंत साहेबांना फोन द्यायचा नाही म्हणून. कामाचं बोलत असतो आणि मग पार्टीमधले गेस्ट असे येऊन निघून जातात. अरे जा बाबा, नहीं तो और भड़केगी. सॉरी मॅम, नीरज बाबाचा फोन आहे. अरे नीरज का फोन है तो दे ना. नीरज का फोन है. हेलो बेटा नीरज, कैसा है रे तू? हाँ? We are all missing you. I'm not good. अरे क्या हुआ शेर तेरी आवाज को? एनी प्रॉब्लम? I'm in love, पापा. ये कोई प्रॉब्लम थोड़ी ना है, ये तो हर प्रॉब्लम का इलाज है. मेहता की बेटी सारा कैंसिल. कौन है वो कुड़ी? क्या नाम है उसका? उसका नाम निशिगंधा है पापा. यहाँ इस गांव में रहती है. बहुत ही प्यारी लड़की है, बहुत ही संस्कारी है. अरे तो रुका क्यों है? लेके आ उसको. हाँ, आई वॉन्ट टू मीट हर. यही तो प्रॉब्लेम आहे पापा. तिचं लग्न दुसऱ्या मुलाशी ठरलंय आणि ती या लग्नाबाहेर पडू शकत नाही, आपल्या बाबांच्या मनाविरुद्ध जाऊ शकत नाही. But I know पापा, she loves me. क्या करूं मैं, बताओ आप. अरे पुत्र तू. नीरज, काय चाललंय तुझं? आमच्या मनाविरुद्ध वागून आपला बिझनेस बघायचा सोडून तू तिथे बॅडमिंटन खेळत बसलास. तुझ्यासोबतचे मित्र बघ, ते काय करतायत, तू काय करतोयस? आणि आता काय? त्या तिकडच्या गावातल्या मुलीने तुला फसवलं आणि तू तिच्या जाळ्यात अडकला. अरे गावातल्या मुली ह्या अशाच असतात. नो क्लास. अरे मेघना, पहले उसकी बात तो सुन लो. एक मिनिट. माझ्या मुलाचं भलं कशात आहे ना हे मला चांगलंच कळतं. नीरज, हे बघ, मी तुला आणि माझा फोन का कट केला? अरे मेघना मेरी जान, ही इज इन लव. इस वक्त हमें उसका साथ देना चाहिए. और तुम उसे क्या कह रही थी? गांव की मुर्गी, नाद एंड ऑल. मेघना, ही नीड्स अस. नाउ लेट्स गो देयर. यस. ओए, बड़ा एक पैक. मैं अपने बेटे के पास जा रहा हूँ. माझ्या मुलाच्या फिलिंग सोबत खेळणाऱ्या लोकांना मी सोडणार नाही. ती जी कोणी मुलगी असेल ती आणि तिचा बाप
त्या दोघांना त्यांची लायकी दाखवून देईन मी. मार्क माय वर्ड्स.